देखिए ना, किसी ने बड़ी कमाल की बात कही है, जो तो को काटा बोवे ताही बोय तू फूल, ताही बोय तू फूल. पहा ना, जसं कर्म असतं तसं त्याला फळ मिळणारच असतं. मग आपण दुसऱ्याचं वाईट का चिंतायचं? अजिबात चिंतायचं नाही. जर तुमच्या वाटेमध्ये कोणी काटे टाकत असतील तर ते स्वीकारा, अवश्य स्वीकारा, सहर्ष स्वीकारा, अगदी हसतमुखाने स्वीकारा. त्यांनी जे काटे टाकले असतील तर ते काटे म्हणजे तुमच्या दृष्टीने ती खऱ्या अर्थाने फुलेच आहेत. कारण आपलं मन शुद्ध आणि साफ आहे. मग आपलं मन शुद्ध साफ आहे तर दुसऱ्याने आपल्या वाटेत काटे टाकले म्हणून आपण त्याच्या वाटेत काटे नाही टाकायचे, तर आपण त्याच्या वाटेमध्ये फुलाचा सडा शिंपडायचा. म्हणजे काय? आपली नीतिमत्ता साफ असणं गरजेचं आहे. जरी कोणी आपल्याशी वाईट बोललं, आपल्याबद्दल वाईट मत मांडलं, तरी देखील आपण त्या व्यक्तीबद्दल वाईट मुळीच बोलायचं नाही. तर आपण त्या व्यक्तीचं नेहमी हितचिंतकच बनायचं असतं, त्याचं हित पाहायचं असतं. एखादी व्यक्ती आपल्याला दोष देत असेल, आपल्याला काहीसुद्धा जरी बोलली तरीसुद्धा अगदी शांत आणि निमूटपणे ऐकायचं असतं. जरी व्यक्ती ती भांडत असेल, प्रचंड अकांड तांडव जरी करत असेल, तरी आपण शांत राहायचं आहे. आपण तशा पद्धतीनं मुळीच वागायचं नाही. कारण ज्याचं जसं कर्म असतं तसं त्याला फळ मिळतच असतं. आणि पहा ना, मुळातच मानवाला देवाने परोपकारी बनवलेला आहे. कशासाठी? कारण मानव हा एक असा प्राणी आहे, तो बुद्धिमान प्राणी आहे. तोच इतरांबद्दल सहानुभूती व्यक्त करू शकतो. जर मग एखाद्याच्या हातून चूक जर घडत असेल तर त्याला त्या चुकीची शिक्षा आपण नाही द्यायची. तर त्याची जी चूक घडत आहे त्या चुकीपासून त्याला आपण परावृत्त करायचं आहे. त्याला चूक करण्यास भाग पाडायचं नाही. त्याला आपण पापाचे वाटेकरू बनू द्यायचं नाही. जर तो चुकत असेल तर निश्चितच त्याला तुम्ही शांतपणे दाखवून द्या की हे चुकीचं आहे. पण तुमच्या बाबतीत तो चुकीचं वागत असेल तर तुम्ही त्याच्या बाबतीत चुकीचं वागू नका. पहा ना, आपण निसर्गाकडून शिकावं. वृक्ष जो आहे, ज्या वृक्षाला आपण दगड मारतो तो आपणाला उलट दगड मारतो का? नाही मारत. तर त्याच्या बदल्यात तो आपणाला फळच देत असतो. मग तशाच पद्धतीनं मनुष्य आहे. जरी तो तुम्हाला बोलत असेल, प्रसंगी वाईट बोलत असेल, भांडत असेल, कुचेष्टा तुमची करत असेल, तुमचा द्वेष करत असेल, तर त्याला त्याचे शब्द परत देऊ नका. ते शब्द एक अनमोल भेट म्हणून जपून ठेवा आणि योग्य प्रसंगी त्याला ती भेट तुम्ही उलगडून दाखवा. साहजिकच त्याच्यात तो बदल झालेला असेल, त्याला त्याची चूक नक्कीच कळेल. पहा, चंदन असतं, चंदन शीतल आहे, थंड आहे, आणि हेच चंदन आपण काय करतो, त्याला दगडावर उघळतो, सानीवर उघळतो. पण त्याला आपण सानीवर उघळलं म्हणून तो विरोध करत नाही, तर त्याच्या बदल्यात तो आपणाला सुगंध देत असतो, शीतलता देत असतो. अगदी त्याचप्रमाणे एखादी व्यक्ती जरी आपल्याला बोलली तरी आपण तिथं शांत राहायचं आहे आणि एक स्मित हास्य देऊन नक्कीच पुढे जाण्याचा प्रयत्न करायचा आहे. आपण आपल्या वाटेत काटे टाकले म्हणून त्याच्या वाटेमध्ये आपण काटे टाकायचे नाही, तर त्याच्या वाटेतील काटे आपण अलगद बाजूला करायचे आहेत. नक्कीच त्याला त्याची चूक कळल्या वाचून राहणार नाही. म्हणजेच काय, एकूण काय, जर कोणी आपल्याला त्रास देत असेल, जर कोणी आपल्याला रागावत असेल, तर त्याच्या बदल्यात त्याला तुम्ही तेच परत करू नका. त्याला तुम्ही चांगलं परत करा. तुम्ही परोपकारी बना. नक्कीच त्याच्यात बदल झालेला असेल. जो तो को काटा बोवे ताही बोय तू फूल. तुझ्या वाटेत काटे टाकले
म्हणून त्याच्या वाटेमध्ये तू काटे टाकू नकोस, तर त्याच्या वाटेमध्ये तू काय कर, फुलाचा बिछाणा अंथर. म्हणजे आपली नीतिमत्ता साफ ठेव, माणुसकी जागृत ठेव, माणुसकीला जागण्याचा प्रयत्न कर. कारण तुला जन्माला घातलेला आहे मनुष्य ते परोपकारी वृत्तीने, आणि तुझ्याकडे ती वृत्ती जरूर आहे, याचं सदैव भान ठेव. धन्यवाद. विचार कसे वाटले अवश्य सांगा. तोपर्यंत स्वस्थ राहा, मस्त राहा, मजेत राहा, आनंदी राहा आणि उत्साहीसुद्धा राहा. हसत राहा आणि हसवती राहा. धन्यवाद.